मंडळी आज सोमनाथ शेटना आपल्या मैदानामध्ये उसरण्याच्या मैदानामध्ये आले आणि प्रधाननी चांगला गुलाल घेतला आहे. कोणासोबत पळाला तो विचारूया. नवनाथ भाऊ आहे, काय सांगाल कोणासोबत गाडी झाली आणि कोण होता पैरा आज? आज आपल्याला पायऱ्यामध्ये सारसून कोपोलीचा राणा होता आणि अपोजिट मैत्रीपूर्व गाडी झाली. कटेकर यांचा हरण्या होता आणि त्याच्यासोबत मार्तंड होता. ती जमून गाडी झाली आपली. जमून गाडी झाली म्हणजे इथं मैदानामध्ये जमली. मैदानामध्ये ते आपल्याला विचारायला आले, मग ती आपली मैत्रीपूर्व गाडी झाली. बरोबर. आता किती दिवसानंतर गुलाला? हा आत्ता 15 ते 20 दिवस झाले असतील. गुलाल नव्हता, 3 फेऱ्यातच पळत होतो आपण. आज मैदानात आला आणि आपल्याला गुलाल प्राप्त करून दिला. व्हाईट गोल प्रधान. व्हाईट गोल प्रधान राहुलने नाव दिले व्हाईट गोल प्रधान, काय बोलशील? व्हाईट गोल प्रधान राहुल शेट्टी नाव दिलं आहे, त्याप्रमाणे तो मालकाचं नाव अख्ख्या मुंबईमध्ये करतोय आणि घाटावर पण असंच नाव करेल अशी अपेक्षा आम्ही त्याच्याकडून आहे आम्हाला. बरोबर आहे. आता मुंबईला अजून एक मैदान आहे वाटतं आपलं 3 फेऱ्याचं. 30 तारखेचं मैदान आहे, तिथे पण व्हाईट गोल प्रधान तुम्हाला पलताना दिसेल. बरोबर आहे. आता पेडगाव पण आले, मला वाटतं तसं तुमच्या दावणीचं आता हिंदकेसरी नंदन पण आलेलं आहे. हो, नंदन आले खाली. मग घरचं साचकाना पलवत पेडगाव. आता कसं आज आमच्याकडे म्हणजे भाऊची पण मीटिंग होती याला पुण्याला, त्यामुळे तो कंपनीच्या मीटिंगसाठी पुण्याला गेला आणि मुलांच्या साईट चालू आहेत त्यामुळे गेला. आज आम्ही चौघेच जण बैल दिला होता म्हणून कोणाला नाराज करायचा नाही म्हणून आम्ही चौघेजण बैल मैदानात घेऊन आलो आणि शर्यत करून आम्ही जाणार होतो. पण शर्यत काय लवकर जमत नव्हती, नावं नव्हती किंवा आम्ही नाव ठेवणार होतो. इतक्यात मग ते विचारायला आले आणि गाडी मैत्रीबरोबर झाली. कोणी पलवली गाडी? गाडी आपले याचा आपला वसारचा आवी ड्रायव्हरनी पळवली. वसारचे आवी ड्रायव्हर. कारण आवी ड्रायव्हर हा आपला घरचा ड्रायव्हर आहे आणि आवी ड्रायव्हरच्या हातावर आणि पंकजच्या हातावर सुद्धा आपला व्हाईट गोल प्रधान खूप चांगल्या प्रकारे पळतोय. आणि मला वाटतं पहिल्यांदाच पायरा झाला ना सारसा? हो, पहिल्यांदाच पायरा झाला आणि गाडी चांगलीच पडली. कोणी घडवला पायरा? पायरा मीच केला होता. मी त्यांना म्हणजे बैल आज काढायचा नव्हता ॲक्च्युली, कारण पोरं नव्हती. तर मी जस्ट आम्ही दोघे तिघे काल आमचे हे झाले, फोन केला, त्यांचा बैल पण खाली होता. ते लगेच बोलले की ठीक आहे दादा, आम्ही बैल मैदानात घेऊन येतो. बरोबर आहे. गाडी झाली. चला, म्हणजे गुलाल मिळवला हा महत्वाची गोष्ट आहे. गुलाल आपल्याला आज प्राप्त करून दिला. खूप दिवसांनी त्याच्या अंगावर गुलाल पडला. तर 3 फेरेच चालू होते आणि 3 फेरे थारच्या मैदानापासून हा नंतर बुलेट पण या सीझनला बुलेट पण मिळवली. बुलेट पण मिळवली. आता आज सोमनाथ शेटना आलं, काय सांगाल? आज त्याची कंपनीची मीटिंग आहे पुण्याला, त्यामुळे तो मीटिंगसाठी आहे. पण त्याचं मीटिंगला तिकडे, पण तो रस्त्याला आला तरी ऑनलाईन शर्यत बघतोय का आपला बैल खाली आणि गुलाल मालकासाठी. तो आज मालक नसताना सुद्धा त्यांनी मालकासाठी गुलाल प्राप्त करून दिला. बोलणं वगैरे झालं का गुलाल झाल्यावर? शर्यत झाल्यानंतर त्यांचाच कॉल आला आम्हाला की चांगला पळाला आज, शर्यत आपली झाली. बरोबर आहे. आता बघा उसटणं मैदान मला वाटतं तुम्हाला किती त्या 30 ते 40 किलोमीटर अंतर पडतं. 30 ते 40 किलोमीटर. म्हणजे चला आपण खेळ खेळतो तर कुठं पण जाऊया. हो, नाही आपण खेळ केलेला. आपण एक म्हणजे एक आपल्या नादच लागलेलं आहे बैलगाड्या शर्यत. म्हणजे एक कुठे असेल मैदान तिथं आपण आवर्जून जातो मैदान. बरोबर आहे. आता समोरच्या गाडीचं काय कौतुक कराल? कारण ती समोरची गाडी सुद्धा छान पळत होती, कारण की मधल्या फाटीपर्यंत दोन्ही गाड्या सेम पळत होत्या. पण प्रधान हा पुढच्या रनाचा जास्त गती लावतोय, त्यामुळे पुढच्या रनाला प्रधानने गती लावून गुलाल प्राप्त केला. आणि मला वाटतं आज उसटणं मैदान खूप टाचून भरला होता. कारण खूप, आणि आज मोठ्या मोठ्या लढती पण मोठ्या झाल्या आणि सर्व लढती मैत्रीपूर्वक झाल्या. आणि मैदान बोलायचं तर असं एकदम चांगल्या प्रकारे झालं. कुठं गडबड गोंधळ काही नाही, गाड्या पण सुरलेख सुटल्या. म्हणजे असं गडबड गोंधळ कुठं काय असं वादविवाद काय असं काय नाही. मैदान खूप छान झालं. कडक नियोजन म्हणजे एकदम भारी होतं आजचं नियोजन. बरोबर आहे. आता पुढचं आता कुठं नियोजन करतात काय सांगाल? आता बोनवलीच्या पाठीवर पळेल आणि नंतर डायरेक्ट बैल आराम करेल आणि डायरेक्ट पेडगावला पळेल. पेडगावला काय अपेक्षा असते त्याच्याकडे? पेडगावला आम्हाला गुलाला त्यांनी ठेवावं एवढी त्याच्याकडून अपेक्षा आहे आम्हाला. कारण मला वाटतं हिंदकेसरी धावण ऑलरेडी तुमची झालेली आहे. हिंदकेसरी धावण झालेले आणि हा सुद्धा यावर्षी आम्हाला गुलाल प्राप्त करून देईल प्रधान, अशी अपेक्षा करते. बरोबर. आता तुमचा या धावणीचा छावा बरेच दिवस झाला, आता मला दिसलं नाही काय छावा म्हणजे काय झालं, आम्ही इथं बोरीचवाडीला 3 फेऱ्याचं मैदान आहे आणि बैलाला पवनी टाकण्यासाठी नेली. तर पवनी टाकत असताना खाली कुठेतरी दगड आली तर त्याच्या उंदीर नखेला मार मिळाला दगडीचा. त्यामुळे थोडासा आम्हीच विचार केला की अजून तो छोटा आहे, 2 दुसरा आहे, 3रा दात लावला आहे आताशी, म्हणून आपण काय त्याच्याकडून एवढ्या अपेक्षा करत नाही. तो पुढच्या वर्षी सीझनला नक्की 100% पळवणार आणि तो मालकाचं नाव करणार आणि इगल ग्रुप 22 त्याचं नाव अख्ख्या मुंबईमध्ये करणार. बरोबर आहे. आता किती बैल आहेत धावणीला सध्या? आता सध्या इथे 5 बैल आहेत. 5 बैल आहेत. त्यांचा सर्वांचा हे बघा देखरेख कशी काय असते? देखरेख करायला आपले 2 मुलं आहेत, हर्षद एक असतोय आणि रोहित खोडके म्हणून आहे. हे दोघं हे करतो, कारण एक शर्तीनं आला तर एक तिकडे बैलांकडे देखरेख करायला असतो. आणि आपल्या जोडीला आपले सहकारी असतात, आपला सुट्टी मेकर दर्शन टेंबे, कल्पेश कोर, सुदर्शन मुंडे आणि अक्षय असतोय. आणि आज गाडी म्हणजे अक्षयच्या वाढदिवसानिमित्त पळाली आणि आमचा गाडी नाही बोलताय, आमचा बैलाचाच हे का सुट्टी बोला किंवा बैलाला चांगल्या प्रकारे ने आण करणारा आमचा एकमेव ड्रायव्हर म्हणजे आपला तानाजी गाडगे.
म्हणजे तो बैलाला जसा नेतोय तसाच कोणी नसला बैला जोडीला तरी तो नेणार, बैलाला आणणार, घरी सोडणार, एवढी व्यवस्था तर त्याच्याकडून आहे. आणि तो असंच हे करत राहील आम्हाला. चला बरोबर आहे, कमी जणांची टीम आली तरी चांगला गुलाल घेऊन चालल्यात. मला वाटतं चांगलं नियोजन केलं आणि मला वाटतं प्रामाणिक राहिल्यानंतर आपण सर्व यश मिळतंय. आपण मैदानामध्ये कुठला जल्लोष बिल्लोष काय करत नाही. गाडी झाली आपले कानिपनाथांचा हे करणार, जयघोष करणार, गणपती बाप्पा जयघोष करणार आणि आपण पहिलं सोडणार आणि आपल्या दावणीला आणून बांधतोय. बरोबर. चला थांबूया, आता तुम्हाला जायला उशीर होईल आणि अशीच वाटचाल चालू राहू द्या. सोमनाथ शेठ असो किंवा तुमच्या सर्व मुलांचा, सर्वांचं नाव प्रधान किंवा येणार बाकीची दावणीची पण नंदी असतील, त्यांनी सर्वांनी टिकून ठेवा. या क्षेत्रामध्ये माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद.